श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. म्हणजे बघा, पवित्र असा श्रावण महिना हा समाप्त होत आहे. उद्या शुक्रवार आहे आणि शुक्रवारी श्रावणी पिठोरी अमावस्या जी आहे तर ती सुरू होत आहे आणि ती शनिवारी समाप्त होत आहे. तर बघा, अमावस्या ही अतिशय महत्त्वाची असते, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात, तर अमावस्या ही खूप शुभ असते. बघा, आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, आपल्या मुलाबाळांना लागलेले दोष आहेत ना, तर ते दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. आता बघा, आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात किंवा मोठी मुलं असतात, तर ती मोठी जी मुलं असतात तर ती आपलं ऐकत नाहीत किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतात. लहान असतील तर हट्टीपणा करतात. एखादं लहान मुलं असेल आपल्या घरामध्ये, तर बघा, आपल्या घरामध्ये अचानक एखादी व्यक्ती येऊन गेली आणि त्यानंतर आपलं एखादं लहान मुलं असेल तर ते खूप रडतं, किरकिर करतं आणि त्यामुळं आपल्याला काहीच सुचत नाही किंवा आपण खूप घाबरतो की आपल्या मुलाला काय झालं. तर बघा, आपल्या मुलांना आपलेसुद्धा दोष लागत असतात, बाहेरचेसुद्धा लागत असतात. बाहेरील जी व्यक्ती असते ना, तर ती आपल्या घरामध्ये वाईट विचार घेऊनसुद्धा येते, चांगले विचार घेऊन येणारेसुद्धा असतात, वाईट विचार घेऊन येणारेसुद्धा असतात. म्हणजे बघा, यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ना, तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये साठत जाते आणि त्यामुळे असे काही दोष आपल्या मुलांना लागत असतात. आपल्या मुलांना बाहेरील येणाऱ्या व्यक्तींची तर नजर लागतेच, पण स्वतः आईचीसुद्धा लहान मुलाला नजर लागते असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या नजर दोष जो आहे, किंवा आपण म्हणतो थोडक्यात आपल्या मुलाला दृष्ट लागली आहे कुणाची तरी, तर ते काढून टाकण्यासाठीच आजचा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी आहे. आणि तुम्ही जर अमावस्येच्या दिवशी असा जर उपाय केला तर 100% तुमच्या मुलांचे जे दोष आहेत तर ते निघून जाण्यासाठी मदत होत असते. आता बघा, अमावस्येच्या दिवशी आपल्या आईला किंवा आजीला तुम्ही हे उपाय करताना पाहिलंसुद्धा असेल. तर बघा, अमावस्या ही शुक्रवारी सुरू होऊन शनिवारी समाप्त होत आहे. तर तुम्हाला शुक्रवारी आणि शनिवारी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. म्हणजे तुम्ही एकतर शनिवारी तरी केला तरीही चालेल संध्याकाळच्या वेळी, किंवा शुक्रवारी जरी केला तरीही चालेल. तर तुम्हाला बघा, हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, एक नवीन नारळ घ्यायचा आहे. आता बघा, पाणी असलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि नंतरनं त्याच्यावरती शेंदुरानं एक त्रिशूळ काढायचं आहे. म्हणजे त्रिशूळाचं चिन्ह तुम्हाला त्या नारळावरती काढून घ्यायचं आहे. आता बघा, जर 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे नारळ घ्यायचे आहेत. हा जो उपाय आहे तर तो तुम्ही अगदी लहानातील लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत जरी केला तरीही चालणार आहे. त्यामुळं 2 मुलं असतील तर 2 नारळ घ्या, त्यामध्ये पाणी असायला हवं, त्याच्यावरती शेंदुरानं त्रिशूळ काढून घ्या आणि आपल्या मुलांना आपल्या समोर बसवा. तर बघा, दक्षिण दिशेला आपल्या मुलांचं जे तोंड आहे तर ते येणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. इतर कोणत्याही दिशेला तोंड करून आपल्या मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे आणि ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो बघा, त्याप्रमाणे आपल्याला हा नारळ आपल्या मुलांवरून गोलाकार ओवाळून घ्यायचा आहे. म्हणजे हा एक उतारा करायचा आहे एक प्रकारचा. आणि नंतरनं हा जो नारळ आहे तर बघा, हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही काहीही बोलायचं नाही, मौन पाळायचं आहे. आणि यानंतरनं हा जो नारळ आहे तर तो एखाद्या सुनसान जागेवरती नेऊन तुम्हाला टाकून द्यायचा आहे, किंवा शक्य असेल तर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. कारण की या नारळामध्ये सर्व नकारात्मकता शोषलेली असते आणि याचा दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो सुनसान जागेवरती किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. तर बघा, तुमची मुलं मोठी असतील, नोकरी करत असतील, व्यवसाय करत असतील, तर त्याचीसुद्धा प्रगती होण्यासाठी मदत होते. त्यांना देखील लागलेले दोष दूर होतात. आपली मुलं लहान असतील
आता बघा, अभ्यासामध्ये हुशार एखादा मुलगा अभ्यासामध्ये खूप हुशार असतो आणि जरा जरी त्याचं कौतुक केलं तरी त्याला नजर लागत असते बाहेरील व्यक्तींची, तर ती देखील दूर होऊन त्याची अभ्यासात प्रगती होत असते, त्याचं अभ्यासात मन लागतं. आता बघा, एखादा मुलगा जो हुशार असतो त्याचं थोडंफार कौतुक केलं किंवा इतर व्यक्तींची नजर लागली तर त्याचा अभ्यासात मन लागत नाही, तो चिडचिडेपणा करतो, हट्टीपणा करतो. तर यासारखे सर्व जे दोष आहेत तर ते सर्व दोष दूर होऊन मुलांची प्रगती होते. असा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे ना, तर तो तुम्ही प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांसाठी जरी केला तरीही चालणार आहे. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.